कधी मेडिमिक्स साबण पाहिली आहे का? पाहिली असेल तर मग तुम्हाला प्रश्न पडला आहे का की या साबणाची निर्मिती कशी व कधी झाली? चला तर मग जाणून घेऊया. 1960चा काळ होता जेव्हा डॉक्टर पी सिद्धम नावाचा एक सर्वसाधारण माणूस रेल्वे रुळावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना दुर्गंधी आणि घाणीमुळे जे आजार व्हायचे त्या आजारावर औषध बनवले. व्ही.पी. सिंग हे रेल्वे रुळावर डॉक्टर होते. त्यांच्या समोर एकाच प्रकारचे रुग्ण सातत्याने यायचे, म्हणजे की त्वचेचे आणि झालेले रोग आणि दुर्गंधीमुळे होणारे आजार. 1969 साली म्हणजे की त्यांनी रिटायरमेंट येत आहे त्यात डॉक्टर सिद्धम यांनी रेल्वे रुळावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी एक त्वचेचे आणि आयुर्वेदिक रूपांतर तेल तयार केले आणि या तेलाने कमाल केली. आजार बरे होऊ लागले. तेल प्रकारचे रुग्ण सातत्याने त्यांच्या म्हणजे की त्वचा रोग झालेले आणि दुर्गंधीमुळे होणारे आजार वापर करता यावा आणि सगळ्यांना सोबत ठेवता यावे ही सोपी सहज यासाठी त्यांचे रूपांतर आता साबणीत करायचे हे निर्धार आपल्या मित्राच्या सल्ल्याने सिद्धम यांनी करून टाकले. डॉक्टरने 1969 ला पहिली साबण बनवली आणि त्याला नाव दिले मेडिमिक्स.